थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा. प्रकरण 4, स्वयंसूचना. सुप्त मनावर प्रभाव टाकणारे माध्यम. स्वयंसूचना हा शब्द पंचेंद्रियाद्वारे मनापर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व सूचना आणि स्वतःला प्रवृत्त करण्यासाठी वापरलेली गोष्टी यांना लागू होतो. जिथे जागृत विचार जन्म घेतो आणि जिथे सुप्त मनाला कृतिशील बनवले जाते, अशा मनातील दोन भागामधील दळणवळणाचे ते साधन आहे. जागृत मनात जे प्रभावशाली विचार राहू दिले जातात त्यांच्याद्वारे ते सकारात्मक आहे की नकारात्मक हे महत्त्वाचे नाही. स्वयंसूचनेचे तत्व सुप्त मनात पोहोचते आणि त्याला या विचारांनी प्रभावित करते. कोणताही विचार सकारात्मक असो वा नकारात्मक, स्वयंसूचनेच्या मदतीशिवाय सुप्त मनात प्रवेश करू शकत नाही. इथरमधून उचलल्या गेलेल्या विचारांच्या याला अपवाद आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर पंचेंद्रियाद्वारे घेतलेल्या गेलेल्या जाणीवांचे ठसे हे जागृत विचारी मन थांबवते आणि इच्छेनुसार कदाचित सुप्त मनाकडे धाडले जातात किंवा जात नाही. म्हणजे जागृत मन हे सुप्त मनाच्या वाटेचे बाहेरचे कवच आहे. निसर्गाने माणसाला असे बनवले आहे की सुप्त मनाकडे पोहोचणाऱ्या सर्व गोष्टींवर त्यांचे पंचेंद्रियाद्वारे संपूर्ण नियंत्रण आहे. अर्थात याचा असा अर्थ घेता नये की माणूस नेहमीच त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवतो. अनेक प्रसंगामध्ये तो असे नियंत्रण ठेवत नाही. माणसे आयुष्यात गरिबी का अनुभवतात त्याचे स्पष्टीकरण आहे. एखाद्या सुपीक बागेतल्या ठिकाणांसारखे सुप्त मन असते असे सांगितले गेले आहे. हे आठवा. त्या बागेत जर दुसरे काही चांगले पेरले नाही तर मुबलक प्रमाणात तण उगवेल. स्वयंसूचना ही नियंत्रणाचे असे साधन आहे ज्याद्वारे व्यक्ती आपणाहून सुप्त मनाला सृजनशील स्वरूपाचे विचार पुरवेल किंवा विध्वंसक विचाराकडे दुर्लक्ष करून त्या विचारांना या मनाच्या बागेत प्रवेश करायला परवानगी देईल. इच्छा प्रकरणातील 6 पायऱ्यांच्या शेवटी तुम्हाला सूचना दिली होती ती अशी होती. पैशाबद्दलची तुमची इच्छा लिहून ती रोज 2दा मोठ्याने वाचणे आणि तुम्हाला पैसे अगोदरच मिळाले आहेत असे दृश्य पाहणे आणि तसेच स्वतःला वाटणे. या सूचनांचे पालन केल्याने तुमच्या इच्छांचा उद्देश तुम्ही निखळ श्रद्धेने थेट सुप्त मनाला कळवता. असे पुन्हा पुन्हा ऐकल्याने तुमची पैसे मिळवण्याची इच्छा फलद्रूप होण्यास अनुकूल विचारांच्या सवयी तुम्ही आपणाहून निर्माण करतात. पुढे जाण्याआधी प्रकरण 2 मध्ये दिलेल्या त्या 6 पायऱ्या पुन्हा अत्यंत काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर योजनाबद्ध नियोजन या प्रकरणात दिलेल्या 4 सूचना वाचा. या दोन्ही संचातील सूचनांची तुलना स्वयंसूचनेच्या संदर्भात जे सांगितले आहे त्याच्याशी केली की तुम्हाला लक्षात येईल की त्या सूचनांमध्ये स्वयंसूचनेचे तत्व अनुसूयक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुमच्या इच्छेचे निवेदन मोठ्याने वाचताना ज्या अनन्वये तुम्ही पैशाबद्दलची सजगता विकसित करत आहात जोपर्यंत तुम्ही त्यात भावना मिसळत नाही तोपर्यंत नुसते वाचण्याचा काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही भावना न मिसळता आणि श्रद्धेशिवाय एमिल कुई यांचे सुप्रसिद्ध सूत्र लाखो वेळा जरी वाचले, दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे मी प्रगती करत आहे, तरी तुम्हाला इच्छित परिणाम प्राप्त होणार नाही. तुमचे सुप्त मन केवळ भावना मिश्रित विचारांनाच ओळखते आणि त्यावर कृती करते. ही एवढी महत्त्वाची बाब आहे की ती अक्षरशः प्रत्येक प्रकरणात पुन्हा पुन्हा सांगितली जाईल. कारण जे अनेक लोक स्वयंसूचनेचे हे तत्व नीट समजून न घेताच अनुसरतात त्यांना अनुकूल परिणाम मिळत नाही.
सरळ भावना विरहित शब्द सुप्त मनावर प्रभाव पाडू शकत नाही. तुमच्या सुप्त मनाकडे भावना मिश्रित विचार श्रद्धेने पाठवायचे. तुम्ही शिकेपर्यंत तुम्हाला यथोचित परिणाम मिळणार नाही. प्रथम प्रयत्न करताना तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना दिशा देणे शक्य झाले नाही तर निराश होऊ नका. हे लक्षात ठेवा की काहीच न देता काहीतरी मिळवण्याची शक्यता कधीच नसते. सुप्त मनापर्यंत पोहोचण्याची आणि त्याला प्रभावित करण्याच्या क्षमतेची काहीतरी किंमत आहेच आणि ती तुम्हाला द्यावीच लागेल. तुमची इच्छा असली तरी तुम्हाला फसवता येणार नाही. सुप्त मनाला प्रभावित करण्याच्या क्षमतेची किंमत आहे. इथे वर्णन केलेली तत्वे अनुसरणातली सततची चिकाटी ही इच्छित क्षमता यापेक्षा कमी किमतीत मिळणार नाही. तुम्ही आणि फक्त तुम्हीच ठरवायचे आहे की तुम्हाला जे बक्षीस मिळवायचे. पैशाबाबतची सजगता, त्यासाठीच्या प्रयत्नांना ती किंमत द्यायची की नाही. काही थोड्या घटना वगळता केवळ शहाणपणा आणि हुशारीनेच पैसा येणार आणि राखला जाणार नाही. या घटना म्हणजे जिथे सरासरीचा नियम या गुणांद्वारे पैसा येण्यास पसंती देतो त्या. येथे सांगितलेली पैसा आकर्षून घेण्याची पद्धत सरासरीच्या नियमांवर अवलंबून नाही. शिवाय ही पद्धत कशालाही प्राधान्य देत नाही. ती त्या प्रभावी पद्धतीने एकासाठी काम करेल त्याच प्रभावीपणे दुसऱ्यासाठीही करेल. जिथे अपयशाचा अनुभव येतो तिथे व्यक्ती असते, पद्धत नाही. जर तुम्ही प्रयत्न करून अपयशी ठरलात तर पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा करा जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. एक विशिष्ट इच्छा मन व्यापून टाकणारी धगधगती इच्छा बनेपर्यंत त्यावर मन एकाग्र करण्याच्या तुमच्या ताकदीवर स्वयंसूचनेचे तत्व वापरण्याची तुमची क्षमता पुष्कळ अंशी अवलंबून राहील. दुसऱ्या प्रकरणात सांगितलेल्या सूचनांच्या संदर्भातील 6 पायऱ्या अनुसरायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा एकाग्रतेचे तत्व पालन तुमच्यासाठी आवश्यक बनेल. एकाग्रतेच्या प्रभावी वापरासाठी काही सूचना देऊ इच्छितो. 6 पैकी जेव्हा तुम्ही पहिल्या पायरीचा वापर करायचे ठरवतात, जी तुम्हाला सांगते तुमच्या मनात तुम्हाला हवी असलेली पैशांची नेमकी रक्कम ठरवा, तेव्हा त्या रकमेवर तुमचा विचार एकाग्र करा किंवा तुम्हाला ते पैसे शरीर रूपात खरोखर दिसेपर्यंत डोळे बंद करून लक्ष केंद्रित करा. रोज हे निदान एकदा करा. हे जेव्हा तुम्ही नियमित करायला लागाल तेव्हा श्रद्धा प्रकरणात सांगितलेल्या सूचना अनुसरा आणि तुम्हाला ते पैसे खरोखर मिळेल आहेत असे बघा. एक महत्त्वाचे तथ्य असे आहे, सुप्त मन कोणतीही आज्ञा निखळ श्रद्धा म्हणून स्वीकारते आणि त्याप्रमाणे त्यावर कृतिशील होते. मात्र सुप्त मनाला त्यांचा अर्थ स्पष्ट कळेपर्यंत त्या आज्ञा पुन्हा पुन्हा दिल्या जाव्या लागतात. या आधीच्या वाक्यानंतर अगदी योग्य अशी युक्ती सुप्त मनासाठी वापरण्याची शक्यता आजमाव. ती अशी की तुम्ही विश्वास ठेवत असल्यामुळे त्यालाही विश्वास ठेवायला लावा की तुमच्या डोळ्यासमोर ज्या रकमेचे चित्र आहे ती तुम्हाला मिळालीच पाहिजे. तो पैसा तुमची वाट पाहत आहे आणि सुप्त मनाने तुमचा असलेला पैसा तुम्हाला मिळवून देण्यासाठी व्यवहार्य योजना आखून दिलीच पाहिजे. आधीच्या परिच्छेदात सांगितलेला विचार तुमच्या कल्पनाशक्तीकडे सुपूर्त करा आणि तुमच्या इच्छेचे रूपांतर पैसा होण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती काय करू शकते आणि काय करेल ते बघा. ज्या योजनेद्वारे सेवा आणि व्यापाराच्या बदल्यात तुमच्या चित्रातील पैसा मिळणार आहे त्या निश्चित योजनेसाठी थांबू नका. मात्र ताबडतोब तुमच्याकडे ते आलेच आहे असे पाहायला लागा. तोपर्यंत सुप्त मन तुम्हाला आवश्यक त्या योजना देईल अशी मागणी आणि अपेक्षा ठेवा. या योजनांसाठी जागरूक राहा आणि त्या जेव्हा दिसतील तेव्हा त्या ताबडतोब कार्यान्वित करा.
जेव्हा योजना दिसतील तेव्हा त्या कदाचित 6व्या जाणिवेद्वारे तुमच्या मनात स्फूर्तीच्या रूपात चमकून जातील. ही स्फूर्ती थेट तार समजा किंवा त्या अनंताकडून असलेला संदेश समजा. तिला आदराने वागवा आणि ती मिळताक्षणी त्याबद्दल कामाला लागा. असे न करणे म्हणजे यशाला हानी पोहोचवणे. 6 पायऱ्यांमधील 4थ्या पायरीत सांगितले आहे, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी निश्चित योजना आखा आणि ती ताबडतोब कार्यान्वित करायला लागा. आधीच्या परिच्छेदात सांगितलेल्या पद्धतीनुसार ही सूचना तुम्ही पाळली पाहिजे. पैसे मिळवण्याच्या इच्छेचे रूपांतर करण्यासाठीच्या योजना निर्मितीला तुमचा तर्क लावू नका. तुमचा तर्क सदोष असतो. शिवाय तुमची तर्कसंगतता कदाचित आळशी असू शकते आणि जर तुम्ही पूर्णपणे त्यावर अवलंबून राहिलात तर ती तुम्हाला निराश करू शकेल. तुम्हाला जो पैसा मिळवायचा आहे त्याचे चित्र डोळ्यासमोर उभे करताना बंद डोळ्याने हे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही सेवा देताना किंवा त्या प्रकारे व्यापार करताना स्वतःला बघा. हे महत्त्वाचे आहे. सूचनांचा सारांश. तुम्ही हे पुस्तक वाचत आहात याचा अर्थ तुम्हाला ज्ञानाची आस आहे. हे सुद्धा दर्शवते की तुम्ही या विषयाचे विद्यार्थी आहात. जर तुम्ही केवळ विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहीत नसलेले पुष्कळ तुम्ही शिकण्याची शक्यता आहे. पण केवळ नम्र भाव ठेवलात तरच शिकाल. तुम्ही जर काही सूचनांचे पालन करायचे ठरवले पण दुर्लक्ष केलेत किंवा इतर सूचना पाळल्यात नाही तर तुम्ही अपयशी ठराल. समाधानकारक परिणामांकरता तुम्ही सर्व सूचना श्रद्धेने पाळल्या पाहिजेत. दुसऱ्या प्रकरणात 6 पायऱ्यांच्या संदर्भात ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचा आता सारांश देत आहे. पहिली, कोणत्या तरी शांत ठिकाणी, शक्यतो रात्री अंथरुणात, जिथे तुम्हाला कसलाही व्यत्यय येणार नाही अशा ठिकाणी जा. डोळे बंद करा आणि तुम्हाला जी रक्कम मिळवायची आहे त्याबद्दलचे आणि त्या पैशाच्या बदल्यात तुम्ही ज्या सेवा देऊ इच्छिता वा व्यापार करू इच्छिता त्याचे निवेदन मोठ्याने पुन्हा पुन्हा म्हणा, जेणेकरून तुम्हाला तुमचे स्वतःचे शब्द ऐकू येतील. हे करत असताना तुम्हाला अगोदरच पैसे मिळाले आहेत असे चित्र बघा. उदाहरणार्थ, आजपासून 5 वर्षात 1 जानेवारी रोजी तुम्हाला $50,000 मिळवायची इच्छा असेल आणि त्या बदल्यात विक्रेत्याच्या रूपाने तुम्ही काही व्यक्तिगत सेवा पुरवू इच्छिता. तुमच्या हेतूसाठी तुमचे लिखित निवेदन असे असले पाहिजे: 1 जानेवारी 1900 माझ्याकडे $50,000 असतील जे माझ्याकडे या कालावधीत विविध रकमांच्या माध्यमातून येतील. या पैशांच्या बदल्यात मी सर्वात कार्यक्षम सेवा देईल ज्यासाठी मी समर्थ असेल, शक्य तितकी अधिक सेवा देईल आणि विक्रेत्याच्या भूमिकेतून चांगल्यात चांगली सेवा देईल. जी सेवा देणार असाल, अगर व्यापार करणार असाल त्याचे वर्णन करा. माझा विश्वास आहे की मला पैसे मिळतील. माझी श्रद्धा इतकी दृढ आहे की मला आत्ता माझ्या डोळ्यासमोर पैसे दिसत आहेत. मी ते हाताने स्पर्श करू शकतो. ज्या प्रमाणात त्यासाठी मी सेवा पुरवेन त्या प्रमाणासाठी आणि त्या वेळेसाठी ते माझ्याकडे येण्यास थांबले आहेत. पैसे मिळवण्यासाठीच्या योजनेची मी वाट बघत आहे आणि तो मिळवल्यावर मी त्यानुसार काम सुरू करेन. दुसरी, तुम्हाला इच्छित पैसे मिळताना तुमच्या कल्पनेत दिसेपर्यंत हाच कार्यक्रम रोज रात्री आणि सकाळी करा. तिसरी, तुमच्या निवेदनाची लिखित प्रत तुम्हाला रात्री आणि सकाळी दिसेल अशा ठिकाणी ठेवा आणि ती पूर्ण स्मरणात राहीपर्यंत रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर वाचत जा. जसजसे तुम्ही या वस्तूचे पालन करत जाल तसे सुप्त मनाला आज्ञा देण्याच्या हेतूने तुम्ही स्वयंसूचनेचे तत्व लागू करत आहात हे लक्षात ठेवा आणि हेही ध्यानात ठेवा की तुमचे
सुप्त मन तेव्हाच कृतिशील होईल जेव्हा सूचनांमध्ये भावना असतील आणि त्या सुप्त मनाकडे भावनेसह सुपूर्त केल्या असतील. श्रद्धा ही भावनांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि निर्मितीक्षम भावना आहे. श्रद्धा या प्रकरणात सांगितलेल्या सूचनांचे पालन करा. या सूचना प्रथमदर्शनी अमूर्त वाटतील, त्याने तुम्ही विचलित होऊ नका. सुरुवातीला कितीही अमूर्त वा अव्यवहार्य वाटल्या तरी सूचना पाळा. तुम्हाला सांगितलेले आहे तसे केले तर एक वेळ लवकरच येईल जेव्हा वृत्तीत आणि कृतीत सामर्थ्याचे एक नवे विश्व तुमच्या पुढे उभे राहील. सर्व नवीन कल्पनाच्या बाबतीतील साशंकता हे मानव जातीचे वैशिष्ट्य आहे. पण जर तुम्ही सांगितलेल्या सूचना पाळल्यात तर तुमच्या शंका विश्वासात बदलतील आणि त्याचे रूपांतर लवकरच निखळ श्रद्धेत होईल. मग तुम्ही अशा बिंदूपाशी याल जिथे तुम्ही म्हणाल, मी माझ्या नशिबाचा मालक आहे, मी माझ्या आत्म्याचा कप्तान आहे. अनेक तत्वज्ञ म्हणून गेले आहेत की माणूस ऐहिक बाबी त्यांच्या नशिबाचा मालक आहे, पण त्यातल्या बहुतेक लोकांनी तो का मालक आहे हे सांगितलेले नाही. ऐहिक दर्जात माणूस त्याच्या नशिबाचा मालक असण्याचे, विशेषतः आर्थिक दर्जेत मालक असण्याचे कारण या प्रकरणात सविस्तर सांगितले आहे. म्हणून त्याचा स्वतःच्या आणि परिस्थितीचा मालक होऊ शकतो, कारण त्याच्याकडे त्याच्या सुप्त मनावर प्रभाव टाकण्याची शक्ती असते आणि त्याद्वारे तो त्या अनंतातील शक्तीचे साहाय्य मिळवतो. तुम्ही जे प्रकरण वाचत आहात ते या तत्वज्ञानाच्या कमानीचा मध्यवर्ती दगड आहे असे समजा. जर तुम्हाला इच्छेचे रूपांतर पैशात व्हायला हवे असेल तर या प्रकरणातील सूचना समजून घेऊन चिकाटीने लागू केल्या पाहिजे. इच्छेचे खरोखर पैशात रूपांतर होण्याच्या क्रियेत स्वयंसूचनेचा वापर अंतर्भूत आहे. त्याद्वारे तुम्ही सुप्त मनापर्यंत पोहोचता, त्याला प्रभावित करता. इतर तत्त्वे ही निव्वळ साधने आहेत जी स्वयंसूचनेसाठी वापरली जातात. हे लक्षात ठेवलेत की मग या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतीनुसार पैसे मिळवण्याच्या तुमच्या प्रयत्नात स्वयंसूचना महत्त्वाच्या आहेत याबद्दल तुम्ही नेहमीच जागरूक राहाल. तुम्ही लहान मूल असल्यासारखे या सूचनांचे पालन करा. तुमच्या प्रयत्नांमध्ये लहान मुलाच्या श्रद्धेसारखे काही बनवा. मदत करण्याच्या लेखकाच्या प्रमाणित हेतूमुळे कोणत्याही अव्यवहार्य सूचना नसतील हे त्याने अत्यंत काळजीपूर्वक पाहिले आहे. पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर पुन्हा या प्रकरणाकडे आणि मनाने आणि कृतीतून ही सूचना पाळा. स्वयंसूचनेचे तत्व योग्य आहे आणि जे हवे आहे ते स्वयंसूचनेने मिळेल हे तुम्हाला संपूर्णपणे पटेपर्यंत रोज रात्री हे प्रकरण एकदा मोठ्याने वाचा. वाचत असताना तुम्हाला जे वाक्य आवडेल ते पेन्सिलीने अधोरेखित करा. पत्राच्या आधी दिलेली सूचना पाळा. यशासाठीची तत्त्वे सामुग्रीतेने समजण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी ती तुम्हाला मार्ग खुला करेल. प्रकरण 4 स्वयंसूचना येथे संपलेला आहे. धन्यवाद.